सावधान सावधान सावधान. देवकी व वसुदेवाचे थाटामाटात लग्न केले आहे. त्याच वसुदेव देवकीच्या पोटी आठवा पुत्र जन्माला येईल. तो हार वेळ आहे तुझा, मृत्यू अटळ आहे तुझा. पण सावधान 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 सावधान. आकाशवाणीच्या सांगण्याप्रमाणे देवकीच्या पोटी होणारा आठवा पुत्रापासून जर माझा मृत्यू असेल तर देवकी आता तुला मी शिरच्छेद करतो. स्त्रीभूण हत्या करणं हा गुन्हा आहे आणि देवकीच्या पोटी होणारे सर्व बाळ मी आपल्या स्वाधीन करेन हा माझा शब्द आहे. वासुदेव, तू माझा मित्र आहे म्हणून तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून आज हिला मी जीवनदान देत आहे. पण लक्षात ठेव वासुदेव, लक्षात ठेव, यापुढे होणारी देवकीची सारी बाळा माझ्या स्वाधीन करावी लागेल. शेवट तोपर्यंत या दोघांना आपल्या बंदिशाळेत बंदिस्त करून ठेवा. शेवट आता काय बंदिस्त करा दोघांना. शेवट पण दैत्य जा बारा व्यवस्थित ठेवा. आणि वसुदेव देवकीचा वध करण्यास निघाला. तेव्हा वसुदेवाने विनवणी केली, अरे मथुरा नरे, तुम्ही आपले पाप करू नकोस. अशाने तुझा सर्वनाश होईल. त्यापेक्षा देवकीपासून जन्माला येणारे प्रत्येक मूल मी तुझ्या स्वाधीन करेन. हे ऐकून मथुरा नरे शांत झाला. परंतु मथुरा नरे त्या ठिकाणी शांत झाला नाही. वसुदेव देवकी ए बाळू रे बाळू रे बाळू काय बा आपल्या बाळाच्या पाला जोरात ठेवा सांगितले खरं पण त्या आपल्याला आपल्या मारणार तुझ्या काय मथुरेचा राजा उग्रसेन, त्याचा पुत्र हा कंस. देवकी माझी बहीण, तिचं लग्न वासुदेवाशी थाटामाटात लावले. लग्नाची वरात थाटामाटाने रस्त्याने चालत असताना अचानक आकाशवाणी झाली, कंसा सावध राहा, कंसा सावध राहा. एकटा मोठी होणारा किंवा पुत्र तुला माहिती असेल. तेव्हापासून देवकीपासून माझ्या बंदिशाळेत बंदिस्त आहे आणि सेवकाचा पारा त्यांच्या पुढे लागलेला आहे. मला कळवा, त्या देवकीची सहा बाळे माझ्या पायाखाली तुडवून मारली. आता सातवा आता आठव्याची वाट पाहत आहे. शिपाई पारा व्यवस्थित ठेवा. येतो मी. मी आहे
हा होय. अरे होय लागायला जाऊस तू. बाळू झोपला मला पण झोपले जा. नाही तर उद्या तू तिला झोप. मला आडवा पडतो झोपणार नाही. मी पण राहतो आडवा. काय करा अशा प्रकारे आकाशवाणी सांगितल्याप्रमाणे देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला आला. त्या बंदीशाळेत भगवान विष्णूने 8वा अवतार धारण केला. देवकीला आपल्या पुत्राला पाहताच मनामध्ये खूप आनंद झाला आणि ते वसुदेवाला बोलू लागले, ना स्वामी काही करा आणि आपल्या बाळाला वाचवा. आणि काय चमत्कार, बाळ कधी सुची केली आणि हळूहळू तुरुंगात दरवाजे उघडले. हे वसुदेवाने पाहिले. आणि बाळाला उचलून घेऊन तुरुंगाच्या बाहेर आला. तुरुंगाच्या बाहेर येतात पाऊस जोरदार पडत असतो. विजा चमकत तरीही पावसाची पर्वा न करणारा वसुदेव बाळाला घेऊन यमुनेच्या तीरी आला. यमुनेला महापूर आला होता. काय करावे, बाळाला तर वाचवले पाहिजे. पण बाळाचे पाय पाण्यात लागताच पूर ओसरला आणि वसुदेवाने बाळाला घेऊन सुखरूप गोकुळात पोहोचला. आणि गोकुळात जाऊन वसुदेवाने सारा प्रसंग नंदरायाला कथन केला. त्याच वेळी नंदरायाच्या घरी एका कन्येने जन्म घेतला. ती आदिमाया होती. वसुदेवाने आपला पुत्र नंदरायाच्या स्वाधीन केले आणि त्याच वेळी नंदरायाने आपली कन्या परवा न करता वसुदेवाच्या स्वाधीन केली आणि ती कन्या घेऊन मथुरेच्या दिशेने निघाला. वसुदेव बंदी शाळेत पोहोचतात. वसुदेव बंदी शाळेत पोहोचतात. तुरुंगाचे दरवाजे बंद झाले आणि पहारेकऱ्यांना जाग आली. लहान मुलाचा रडण्याचा आवाज कानी आला. अशा प्रकारे देवकीची 6 बाळे गरगर फिरवून ढाल मारले आणि 7वा गडवापाठ टॉर्चेट केला. आणि 8वा पुत्राची प्रतीक्षा करीत असलेला हा मथुरा नरेश कधी एकदा देवकीला 8वा पुत्र होतो आहे आणि कधी त्याचा शिवशेष करतो. आता तो लहान आहे, आता त्याला मारलेला बरा. शिपाई काय झाले? हरामखोर बोलायला काय झाले? महाराज एक महत्त्वाची बातमी आहे. देवकीला 8वा पुत्र झाला तर नाही ना? होय महाराज. शिपाई शिपाई मग चला बंदी शाळेत चला.
ही कन्या तू अपुत्र असून ही कन्या आहे